त्यावेळेला महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुल्यांनी या पुण्यामध्ये पोस्टर्स लावले की अशा प्रकारच्या ज्या आमच्या मुली आहेत, भगिनी आहेत, त्यांनी आत्महत्या करू नका. आम्ही तुमचे आई वडील आहोत, तुम्ही आमच्याकडे या, तुमचं बाळणपण आम्ही करतो, तुमच्या मुलांचं संगोपन आम्ही करतो. आज सुद्धा हे शक्य नाही आपल्याला, ते त्यांनी त्यावेळेला केलं आणि ते बाल संगोपन गृह सुद्धा ते समोर आहे. आणि एकूण 40 महिला तिथे आल्या, प्रसूत झाल्या. त्यांचं सगळं काही जे बाळणपण सावित्रीबाईंनी केलं, मुलांना मोठं करण्याचं सुद्धा काम केलं. आणि त्याच एका ब्राह्मण महिलेच्या पोटी जन्माला आलेला यशवंत तो महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुल्यांनी दत्तक घेतला, त्याला शिकवलं आणि त्याला डॉक्टर केलं. तर ह्या वाड्याचा मोठा इतिहास आहे. या वाड्याच्या विहिरीमध्ये जे पाणी जे आहे ते खरं म्हणजे क्रांतीचं पाणी ते पेटलं त्यावेळेला. आणि तिथून जे आहे या देशातील पहिली समाज क्रांती जी आहे इथे आपली सुरू झाली. छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्यक्रांती केली, फुले यांच्या माध्यमातून जे आहे समाज क्रांती झाली. कदाचित पती आणि पत्नी दोघेही या स्तरावर सामाजिक क्रांती करतायत असं उदाहरण फार दुर्मिळ आहे. पण आणि तेही त्यावेळेला मुलींच्या शिक्षणासाठी त्यांनी काय केलं हे काही सांगण्याची आवश्यकता असल्याचा भाग नाही, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण आपण हा इतिहास विसरत चाललेलो आहोत. दुर्दैव आहे. त्यावेळेला आजचे संदर्भ बदललेले आहेत. त्यावेळेला काही ब्राह्मणांच्या, कर्मठ ब्राह्मणांच्या विरुद्ध जे आहे जे काही लिखाण असेल ते त्यावेळेच आहे. एक तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे, महात्मा ज्योतिराव फुल्यांच्या शाळेला, त्यांच्या कामाला जसं काही कर्मठ ब्राह्मणांनी विरोध केला तसं आमच्यातले काही अंधश्रद्धे असलेले लोक सुद्धा बरेच होते, सगळ्यांनी विरोध केला. आणि दुसऱ्या बाजूने महात्मा ज्योती सावित्रीबाई फुले यांना मदत करणारे सुद्धा भिडेवाड्याचे भिडे, वाळकर, भंडारकर, परांजपे हे ब्राह्मण होते. आणि तिथे सुद्धा ज्या वेळेला त्या शाळेवर चाल करून येत होते बंद करण्यासाठी, त्यावेळेला कदाचित अशिक्षित असलेला पण सुसंस्कृत असलेला मातंग समाजाचे जे लहुजी साहेब वस्ताद हे आपल्या सगळ्या मल्लांना घेऊन उभे राहिले आणि सांगितलं की शाळा बंद होणार नाही आणि कोणी याच्यावर हल्ला करतो आम्ही बघतो. तर हे दोन्ही बाजूचे आहेत. त्यामुळे ते आज संदर्भ बदललेले आहे. पण इतिहास असतो. छत्रपतींचा इतिहास असेल, संभाजी महाराजांचा इतिहास असेल, त्यावेळेच्या गोष्टी आज आहेत अशातला काही भाग नसतो. तसंच महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले त्यावेळेच्या ज्या काही चाली, रीती, प्रथा आज आहेत अशातला भाग नाही. प्रचंड बदल झालेला दिसतो आहे, प्रचंड बदल झालेला दिसतो आहे. परंतु आपण हे विसरत चाललेलो आहोत. जोपर्यंत आपल्याला इतिहास, अटल बिहारी वाजपेयींनी सुद्धा सांगितलं, जर इतिहास तुम्हाला माहित नसेल तर तुम्ही भविष्यामध्ये काही घडवू शकत नाही. त्यामुळे इतिहास माहिती पाहिजे. आज महिला डॉक्टर्स होत आहेत, इंजिनियर्स होत आहेत, पायलट होत आहेत, मुख्यमंत्री होत आहेत, मंत्री आमदार होत आहेत, नगरसेवक, फार एकदम राष्ट्रपती सुद्धा होत आहेत. पण ती सुरुवात इथे झाली. आणि म्हणून ही जागा जी आहे आपल्या सगळ्यांसाठी महत्वाची आहे. एक लक्षात घेतलं पाहिजे, महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले यांचा लढा ब्राह्मणांच्या विरुद्ध नव्हता, ब्राह्मण्यवादाच्या विरुद्ध होता. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. कर्मठतेच्या विरुद्ध होता हे लक्षात घेतलं पाहिजे. अंधश्रद्धेच्या विरुद्ध होता हे लक्षात घेतलं पाहिजे. काही काही लोकांनी मग त्याला कदाचित आज वेगळं काही बोलत असतील, पण तसं नाही. मग हे पुस्तकं त्यावेळेला लिहिली, त्यावेळेस त्यांनी जे लिहिलं ते तसं जे आहे हे मला असं वाटतं पहिल्यांदा प्रकाशित झालं. पवार साहेबच त्यावेळेला मुख्यमंत्री होते आणि मी त्यावेळेला मंत्री होतो. आणि त्यावेळेला जे आहे या पुस्तकाचं पहिल्यांदा प्रकाशन झालं. आता त्याला किती वर्ष झाली? निदान 30 वर्ष झाली असतील, 25-30 वर्ष. पण त्यानंतर त्यावेळेला ते पुस्तक 10 रुपयाला
दिलं गेलं, सगळी पुस्तकं संपली. आणि नंतर आमचे प्रयत्न होते की ही पुस्तकं मिळत नाही, आपण पुस्तकं ती छापली पाहिजे. आम्ही मुख्यमंत्री फडणवीस साहेबांकडे गेलो, दोन अडीच महिने झाले असते. त्यांनी ताबडतोब लिहिलं कार्यवाही करावी, आणि ते पत्र पाटील साहेबांकडे आलं. मग कशाला बघताय? पाटील साहेबांनी एकदम जोरात, त्या दिवशीचे आहे आम्ही विचारलं काय बाबा ते आमच्या पुस्तकात, तेवढे झालं छापून झालं. आणि मी म्हटलं की बाबा त्यावेळेला 10 रुपयाला दिलं होतं, आता याला 100 रुपयाला तरी आम्हाला ते द्या. त्यामुळे नाही 100 रुपयाला नाही देणार, 50 रुपयाला देणार. आणि 50 रुपयाला आज ही पुस्तकाचं कारण असं आहे की पुस्तकं सगळ्यांनी वाचली पाहिजे. हा इतिहास आहे. हा इतिहास कदाचित रोचक नसेल, परंतु इतिहास आहे. त्या दृष्टीनेच त्याच्याकडे पाहायला पाहिजे. या पुस्तकातली मतं जी आहेत, महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले यांनी त्यावेळेला मांडलेली ती मतं आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे खूप बदल त्याच्यामध्ये झाला. आचार्य अत्रे यांनी पहिला महात्मा ज्योतिराव फुले यांच्यावरचा सिनेमा निर्माण केला, आचार्य अत्रे, आणि त्याला राष्ट्रीय पारितोषिक मिळालं. त्याच्यानंतर मध्यंतरी जे आहे सत्यशोधक हा एक सिनेमा चांगला आला. 2002ला आम्ही सुद्धा ठरवलं की महात्मा ज्योतिराव फुले यांच्यावर सिनेमा काढायचा. सरकारनं काही खर्च सुद्धा झाला, पण पुढे काही झालं नाही. फडणवीस साहेब आले, त्यांनी सुद्धा प्रयत्न केले, त्यांनी सुद्धा खर्च केला, परंतु काही झालं नाही. आणि मग अचानक मागच्या आठवड्यामध्ये लक्षात आलं की काही लोकांनी त्याच्यामध्ये मराठी आहेत आणि विशेषतः अमराठी सुद्धा आहेत, परंतु हे सामाजिक क्रांती त्याचं महत्व कळलेले लोक आहेत आणि ते भारतभर आहे. त्यांनी हा हिंदी एक सिनेमा निर्माण केला, फुले. आता त्याच्यामध्ये ते मला भेटायला सुद्धा आले. त्यांनी सांगितलं आम्ही जरा सुद्धा लिबर्टी घेतलेली नाही. सिनेमा म्हटल्यानंतर काहीतरी कमी जास्त दाखवत आम्ही काहीच केलेलं नाही. धनंजय कीर, ब्राह्मण, त्यांनी जे लिहिलेलं आहे हे सगळं आम्ही पाहिलं, वाचलं, आणखीनही काही पुस्तकं वाचली, आणि त्याच्या बाहेर आम्ही काही केलं नाही. हे कुणाच्या विरुद्ध नाही, हा इतिहास हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून हिंदी सिनेमा जो आज हिंदुस्थानात आणि परदेशामध्ये सुद्धा जागतिक स्तरावर जातो आहे, ही अतिशय चांगली गोष्ट आहे. महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले आता हिंदुस्थानात आणि हिंदुस्थानच्या बाहेर गेलेत. अनेक जण त्याच्यावर PhD वगैरे करतात, परंतु वाचणं आणि पाहणं त्याचा खूप फरक असतो. आणि म्हणून तर तो सिनेमा झालेला. मी अनेकांना विनंती हात जोडून करतो की त्यावेळेची ती परिस्थिती आहे, आजची ती परिस्थिती नाही. आजचे संदर्भ पूर्णपणे बदललेले आहेत. परंतु जे कोणी अशा प्रकारचे जातीवाद करतील किंवा इतरांना कमी लेखतील, त्यांच्या शिक्षणासाठी आवश्यकच आहे. ज्या काही आमच्या महिला शिकल्या त्यांनाही आठवण करून देणं गरजेचंच आहे की आपण, तुम्ही मोठे फार शिकलेले आहात, अथर्व वेद वगैरे वगैरे फार छान तुम्ही म्हणता, परंतु त्याचं सुरुवात इथून झाली. कारण त्यावेळेला ब्राह्मण महिलांना सुद्धा शिक्षण वर्ज्य होतं, फक्त ब्राह्मण पुरुष, आणि बाकीच्यांचं जे बहुजन समाज आणि दलित तर काही विचारायलाच नको. पण त्यावेळेला त्यांनी जी शाळा काढली पेड्यांच्या वाड्यामध्ये, त्याच्यामध्ये आलेल्या ज्या मुली होत्या 5-6 त्या सगळ्या ब्राह्मण समाजाच्या होत्या, आणि नंतर त्या आहेत इतर समाजाच्या मुली सुद्धा त्यात घ्यायला लागल्या. तो भिडेवाडा, त्याच्या बाबतीत सुद्धा असंच झालं. 23 वर्ष आम्ही लढलो, काही झालं नाही. कोर्ट, आणि मग फडणवीस साहेब आणि ते त्यावेळेला शिंदे साहेब उपमुख्यमंत्री होते. आम्ही खरं म्हणजे विरोधी पक्षातच होतो, पण त्यावेळेला त्यांना सांगितलं बाबा आमचं हे कामं झाली पाहिजे. त्यांनी ताबडतोब इकडे फोन केले आणि सांगितलं ताबडतोब झालं पाहिजे. पण कोर्टात अडकलं. मग पुन्हा आपलं पाटील साहेबांची नेमणूक झाली करायचे. त्यांनी अनेक मिटिंग घेतल्या, आम्ही घेतल्या, त्यांनी घेतल्या, आणि शेवटी त्यांनी ठरवलं हे लोक काय ऐकत नाही, आता जे काही कोर्टात होईल ते होईल. आणि मग हायकोर्टामध्ये सुद्धा आपला बाजूने निर्णय झाला. सुप्रीम कोर्टात सुद्धा एका दिवसात आपल्या बाजूने निर्णय झाला. पण त्यामध्ये सुद्धा जे आहे
पाटील साहेबांचं जे आहे योगदान आहे, फडणवीसांचं आहे, त्यांचं आपलं उपमुख्यमंत्री शिंदे साहेब असतील, अजितदादा, सगळ्यांचं आहे. आता कालच जे आहे मी पुन्हा इथं तुम्हाला सांगू इच्छितो, ते काम आपलं मार्गी लागलं अतिशय उत्तम आहे. परंतु या कामासाठी सुद्धा अजित पवारांनी 200 कोटी रुपये मंजूर म्हणून सांगितले. आपण 200 कोटी रुपये मंजूर सांगितले, फडणवीस साहेबांनी प्रयत्न केले आणि त्यानंतर असं झालं की एकनाथराव शिंदे उपमुख्यमंत्री, कारण युडी डिपार्टमेंट त्यांच्याकडे आहे, काम त्यांच्याकडे आहे, त्यांनी ताबडतोब 100 कोटी रुपये रिलीज केले, पाठवून दिले. हे 100 कोटी घ्या, कामाला सुरुवात करा. आता एवढ्या मीटिंग झाल्या, अजून एकही काही जागा काही ताब्यात येईनाच. सांगून झालं, जागा फार कमी पडते. आपण पाहिलं इथे बस आणायची म्हटली, इथे लोक येऊ इच्छितात, बस येऊ शकत नाही. आम्ही सुद्धा त्या बाहेरच्या छोट्याशा जागेमध्ये जे आहे 28 नोव्हेंबरला पुण्यतिथी साजरी करतो, कित्येक वर्ष समता परिषदेच्या वतीनं, आणि मग इथले लोक सुद्धा तयार आहेत. हे सुद्धा झालं एवढं, इथे सुद्धा काही लोक राहत होते, त्यांना सुद्धा मी जे कॉम्पेन्सेशन त्या वेळेला त्यांनी ते बाहेर गेले, राहिले. आता सुद्धा अनेक लोक तयार आहेत. पण कधी कधी काय आमचे सरकार, आमचे अधिकारी जे मग म्युन्सिपालिटी असेल, कोणी असेल, हलतच नाही, तोपर्यंत सांगत नाही, बोलत नाही. खूप सांगून झालं आणि मग शेवटी जे आहे मला काल सांगावं लागलं की बाबा हे जर होणार नसेल तर मग आम्हाला मग आंदोलनाचं पाऊल सुद्धा उचलावं लागेल. ती परिस्थिती, ती पाळी आमच्यावर कृपा करून आणू नका. लोक तयार आहेत. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्यांनी पैसे सुद्धा पाठवलेले आहेत. भोसले जे आहेत आमचे म्युन्सिपल कमिशनर, ते सुद्धा आग्रह धरतात की नाही ताबडतोब झालं पाहिजे. पेठेवाड्यासाठी सुद्धा त्यांनी त्याच गतीनं काम केलं. आता सुद्धा जे आहे पाटील साहेबांना अजितदादा भेटले आणि त्यांनी सांगितलं, हीच गोष्ट सांगितली. त्यांनी सुद्धा आता फोन केले, पण ते सुद्धा लक्ष घालतील. आणि दादा तुम्ही सुद्धा लक्ष घाला आणि लवकरात लवकर हे काम, आजच काही लोक जे आहेत तिथे जाणार आहेत त्या म्युन्सिपाल्टीमध्ये की बाबा ह्या आमची जागा घ्या आणि तिथून सुरुवात होईल. एक मोठं पटांगण तयार होईल. आणि एवढंच नाही, इथे 300 मीटर अंतरावर महानगरपालिकेचं सावित्रीबाई फुले भवन आहे, त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ बांधलेलं. इथून एक रस्ता 300 मीटरचा झाला तर हा एक जे आहे एकत्रित करत ह्या वाड्याचा आणि त्याचं होईल, अशी एकूण कल्पना सगळ्याची आहे. लोक तयार आहेत. माझी आपल्याला विनंती आहे की इथल्या लोकांनी सुद्धा सहकार्य करावं. विनंती आहे की पुस्तक आपण घेता ती वाचा आणि आपल्याला कशा रीतीने पुढे भविष्यात काम करायचं याचा विचार करा. सिनेमाला माझी हात जोडून विनंती आहे की विरोध करण्यापेक्षा त्यावेळेचा तो इतिहास आपण समजून घेऊया. त्याच्यामध्ये सुधारणा अनेक ठिकाणी झालेल्या आहेत, लोकांमध्ये, समाजांमध्ये. ही परिस्थिती आज नाही, पण इतिहास असतो आणि म्हणून त्याला सुद्धा विरोध न करता लवकरात लवकर तो प्रदर्शित व्हावा आणि जगभरामध्ये जे आहे महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांचं काम गेलेलं आहे, आणखी जोमानं जावं. छत्रपतींचं काम सुद्धा जगभरामध्ये गेलेलं आहे. अनेक आपल्या या देशाचे जे आहेत रत्न आपण म्हटलं पाहिजे किंवा आमचे युगपुरुष म्हटले पाहिजे, यांचा सगळा इतिहास जो आहे आपल्या जगभरात गेलेला आहे. हा सुद्धा इतिहास काय अडचणीतून आपण गेलो. मला आठवतं पाटील साहेब महात्मा फुलेंनी गुलामगिरी पुस्तक लिहिलं, त्याचं त्याच वेळेला भाषांतर केलं स्लेव्हरी म्हणून, आणि बराक ओबामा आले त्यावेळेला मी ते पुस्तक त्यांना दिलं. त्या पुस्तकाच्या पहिल्याच पानावर 150-200 वर्षापूर्वी ते पुस्तक महात्मा फुलेंनी डेडिकेट केलं, अर्पण केलं. कुणाला? तर अमेरिकेमध्ये जो निग्रो आणि गोरे हा वाद होता, त्याची जी काही मुवमेंट चालू होती, आंदोलन सुरू होतं निग्रोंच्या बाजूनं, त्यांना न्याय मिळण्यासाठी त्या लढाईला त्यांना ते पुस्तक डेडिकेट केलं होतं. आणि या आशिया खंडातली ही एकमेव व्यक्ती महात्मा ज्योतिराव फुले
साता समुद्र पलीकडे त्यावेळेला टेलिफोनची सुद्धा काही व्यवस्था नाही किंवा काही इतर नाही, त्यावेळेला ते समजून घेऊन त्यांना ते पुस्तक अर्पण केलं. मी ज्या वेळेला ते आपल्या बराक ओबामा दाखवलं आणि त्यांनी ते वाचलं, त्यांच्या डोळ्यात पाणी उभं राहिलं. कारण त्याच लढाईचा पुढचा भाग म्हणजे ओबामा राष्ट्रपती होतात, हा विसरता काम. तर एवढं मोठं चांगलं काम इथे झालेलं आहे. इथले जे आमदार आहेत, नगरसेवक सुद्धा मला भेटले, ते सुद्धा म्हणतात की आम्ही पूर्ण तयारी आहे आमची त्याच्यामध्ये काम करणार. आणि सर्व पक्षाचे लोक आहेत, समता परिषदेचे आहेत, भाजपचे आहेत, काँग्रेसचे आहेत, इतर पक्ष जे आहेत, सगळे पक्षाचे लोक, कोणी नाही म्हणत नाही हे चांगलं व्हावं म्हणून. पण त्यासाठी जे आहे काही लोकांनी वेळ देण्याची गरज आहे. आणि त्याच्यामध्ये मला खात्री आहे पाटील साहेबांचं सुद्धा सहकार्य फार मोठं मिळेल. आपण सुद्धा सहकार्य करावं. पाटील साहेब आणि त्यांच्या ते डिपार्टमेंट, हे तांत्रिक शिक्षण वगैरे जे काय असतं, त्यांचे खरोखरच आपण आभार मानले पाहिजे. कारण आम्ही खूप वर्ष प्रयत्न करत होतो. कारण पवार साहेब मुख्यमंत्री असताना ते पुस्तक छापलं गेलं, ते आता एवढ्या वर्षांनी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना पुन्हा छापलं गेलेलं आहे. हा फार मोठी गोष्ट आहे. विचार केली तर फार मोठी गोष्ट आहे. म्हणजे आणि म्हणून आपण सगळ्यांनी जे आहे याचं आपण स्वागत करूया. आणि पाटील साहेबांना सुद्धा विनंती करतो किंवा परत भाव काय वाढू नका त्या पुस्तकाचे. काय 50 रुपयामध्ये लोकांना मिळालं, आम्ही सुद्धा वाटतो, आम्ही सुद्धा ते विकत घेतो आहोत आणि इतरांना पुस्तकात. त्यावेळेला सुद्धा मला पवार साहेबांनी 1 लाख रुपये दिले समता परिषदेला आणि सांगितली पुस्तकं घ्या तुम्ही. ही सगळी पुस्तकं 1 लाखाची घेतली, 10 रुपयाला पुस्तक, आणि सगळ्या हिंदुस्थानला सगळ्या लायब्ररी, युनिव्हर्सिटी सगळ्यांना पाठवून दिलं. काही ठिकाणी त्याची भाषांतर झाली आणि त्याचा प्रचार प्रसार जो आहे झाला. तर त्या दृष्टीनं पाटील साहेबांनी जे पावलं टाकलेली आहे त्यांचं आणि मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचे आभार मानतो. आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. थांबतो.